बद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. श्री असलम शेख आणि त्यानंतर डॉक्टर तानाजी सावंत. ठीक आहे ना, तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. मी असलम शेख रमजान अली विधानसभाचे सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्य प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झालेले आहे असे भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय संविधान. डॉक्टर तानाजी सावंत, त्यानंतर श्री आदित्य ठाकरे, त्यानंतर श्री विजयकुमार देशमुख. मी प्राध्यापक डॉक्टर तानाजी भिवराबाई जयवंत सावंत विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय महाराष्ट्र. श्री आदित्य ठाकरे, त्यानंतर श्री विजयकुमार देशमुख आणि त्यानंतर श्री सुरेश धस. मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले असे भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कार्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. श्री विजयकुमार देशमुख, त्यानंतर श्री सुरेश धस. मी विजय लीलावती सिद्धरामप्पा देशमुख विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो. ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री सुरेश धस, त्यानंतर श्री विश्वजित कदम आणि त्यानंतर श्री सुनील प्रभू. मी सुरेश सुमनबाई व सुमिताबाई रामचंद्र धस विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. श्री विश्वजित कदम, श्री सुनील प्रभू, डॉक्टर ज्योती गायकवाड. मी डॉक्टर विश्वजित विजयमाला पतंगराव कदम विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेतलं आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. जय महाराष्ट्र, जय हिंद आणि जय शिवराय. श्री सुनील प्रभू, डॉक्टर ज्योती गायकवाड, श्री कृष्णा खोपडे. थँक्यू. मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून मी सुनील
सौभाग्यवती जयश्री वामन प्रभू विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. डॉक्टर ज्योती गायकवाड, त्यानंतर श्री कृष्णा खोपडे आणि त्यानंतर श्री अमित झनक. मी डॉक्टर ज्योती ललिता एकनाथ गायकवाड विधानसभेची सदस्य म्हणून निवडून आले असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भीम. श्री कृष्णा खोपडे, त्यानंतर श्री अमित झनक, त्यानंतर श्री अनिल पटेल. जय श्रीराम. मी कृष्णा कमलाबाई पंचमराव खोपडे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो आहे. ईश्वर साक्ष शपथ घेतो की गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय श्रीराम. श्री अमित झनक, त्यानंतर श्री अमीन पटेल, श्री प्रशांत बंब. श्री अमीन पटेल. मी अमीन दौलत अमीर अली पटेल विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानात मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताच्या सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहोत ती निष्ठापूर्वक पार पाडेन. जय संविधान. श्री प्रशांत बंब, त्यानंतर श्री रवी राणा आणि त्यानंतर श्री प्रताप सरनाईक. मी प्रशांत कंचन बन्सीलालजी बंब विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. श्री रवी राणा, त्यानंतर श्री प्रताप सरनाईक आणि त्यानंतर श्री दिलीपराव बनकर. मी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. मी रवी सविता गंगाधर राणा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलेलो आहे असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताच्या सर्वभाव एकात्मता खरी श्रद्धा निष्ठा बाळगीन. भारतीय संविधाना उत्पन्न राखण्यास आणि जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. श्री प्रताप सरनाईक, त्यानंतर श्री दिलीपराव बनकर आणि त्यानंतर प्रकाश आबिटकर. मी प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनाईक
सिद्धिविनायकाच्या साक्षीनं शपथ घेतो की विधानसभेचा सदस्य म्हणून मी निवडून आलो असून ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम. श्री दिलीपराव बनकर, श्री प्रकाश आबिटकर, मी प्रकाश सुशीलादेवी आनंदराव आबिटकर राधानगरी विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. श्री अजय चौधरी, श्री राहुल पाटील, श्री संजय पोतनीस. नाही, थँक्यू. मी अजय विनायक चौधरी विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर राहुल पाटील, श्री संजय पोतनीस आणि त्यानंतर श्री आकाश कुंडकर. नाही, बघू आता. मी संजय गोविंद पोतनीस विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री सुनील राऊत, त्यानंतर श्री महेश दादा लांडगे, त्यानंतर श्री नारायण पाटील. मी सुनील राजाराम राऊत विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे असे भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठेपूर्वक पार पाडीन. जय महाराष्ट्र. श्री महेशदादा लांडगे, त्यानंतर नारायण पाटील, त्यानंतर श्री बालाजी कल्याणकर. श्री दिलीप बनकर. मी दिलीपराव भीमाबाई शंकरराव बनकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री महेशदादा लांडगे, श्री महेशदादा लांडगे, श्री अमित जनक. मी महेश हिराबाई किसनराव लांडगे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री नारायण पाटील, श्री बालाजी कल्याणकर, श्री अमित जनक. मी नारायण शारदादेवी गोविंदराव पाटील
244 करमाळा मतदार सभेचा सदस्य म्हणून निवडून आलो आहे. ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल. जय महाराष्ट्र. श्री बालाजी कल्याणकर, त्यानंतर श्री अमित जनक. मी बालाजी सुभद्रा देवदासराव कल्याणकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकमतता उन्नत राखीन. आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. श्री अमित जनक, त्यानंतर श्री विकास ठाकरे आणि त्यानंतर श्री नितीन कुमार देशमुख. मी अमित सुभाषराव जनक विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हो बळीराजा, जय जवान, जय किसान, जय संविधान. श्री विकास ठाकरे, त्यानंतर श्री नितीन कुमार देशमुख. सही करा. सही केली. मी विकास निर्मला पांडुरंग ठाकरे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय संविधान, जय विदर्भ. श्री नितीन कुमार देशमुख, श्री शिरीष कुमार नाईक, श्री शेखर निकम, श्री रोहित पवार. मी नितीन भिकनराव देशमुख विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आले असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री शिरीष कुमार नाईक, श्री रोहित पवार. मी शिरीष कुमार धेंबाई सुरुपसिंग नाईक विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय आदिवासी. श्री रोहित पवार, श्री कैलास पाटील घाडगे आणि त्यानंतर श्री लहामटे डॉक्टर किरण. महाराष्ट्राच्या आणि कर्जत जामखेडच्या पवित्र मातीला साक्षी ठेवून मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय कर्जत जामखेड, जय महाराष्ट्र धर्म. डॉक्टर कैलास पाटील घाडगे, श्री कैलास पाटील घाडगे, डॉक्टर किरण लहानमटे. मी कैलास अनुराधा बाळासाहेब घाडगे पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय जिजाऊ, जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र.
डॉक्टर किरण लहामटे, श्री सुनील शेळके, त्यानंतर श्री क्षीरसागर संदीप. मी श्री छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर राघोजी बांगरे, लक्षा ठाकर, राया ठाकर यांना अभिवादन करून मी डॉक्टर किरण यमाजी लहामटे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने अगस्ती महाराजांना साक्षी ठेवून ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय भारत, जय संविधान. श्री सुनील शेळके, श्री संदीप क्षीरसागर, त्यानंतर श्री जितेश अंतापूरकर. मी संदीप सुरेखा रवींद्र क्षीरसागर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने छत्रपती शिवाजी महाराज साक्ष आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे स्मरण करून शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील. आता जे मी कर्तव्य हाती घेणार आहे ते मी निष्ठापूर्वक पार पाडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. श्री जितेश अंतापूरकर, डॉक्टर राहुल पाटील. सर्व महामानवांच्या स्मृतीस व देगलूर बिल्डीच्या मातीस वंदन करून मी जितेश शीतल रावसाहेब अंतापूरकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर राहुल पाटील, श्री भैया अग्रवाल, श्री राहुल आवाडे. मी डॉक्टर राहुल माता शांतादेवी पिता वेद प्रकाश पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आले असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नीत राखीन आणि आता जे कर्तव्य मी माझ्या हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराज, जय जिजाऊ, जय शिवराय, जय परभणी. श्री भैया अग्रवाल, श्री राहुल आवाडे, श्री हिकमत उठान. मी अनुप विमलादेवी ओम प्रकाश अग्रवाल विधानसभा सदस्य म्हणून निवडून येईल शे. त्याकरता ईश्वर साक्ष शपथ घी राहिनो की कायद्याद्वारे स्थापित होईल शे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगसू. भारतने सार्वभौमता आणि एकात्मता उन्नत राखसू आणि आते जे कर्तव्य मी हातमाली राहिनो ते निष्ठापूर्वक पार पाडसू. जय राणी, जय खानदेश, जय श्रीराम. राहुल आवाडे, श्री हिकमत उडान, श्री संजय उपाध्याय. मी आज शिवप्रताप दिन छत्रपती शिवाजी महाराजांना, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या मानाचा नमस्कार. मी राहुल किशोरी प्रकाश आवाडे विधानसभा
सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. जय परशुराम, जय भीम, जय महावीर, जय हिंद, जय महाराष्ट्र, गौ माता की जय. श्री हेमंत ओगले, श्री ज्ञानेश्वर कटके आणि त्यानंतर श्री रमेश कराड. मी हेमंत मंगल भुजंगराव उगले विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. श्री ज्ञानेश्वर कटके, श्री रमेश कराड, त्यानंतर श्री मनोज कायंदे. मी ज्ञानेश्वर शालन पंढरनाथ कटके विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिरोर हवेली. श्री रमेश कराड, त्यानंतर श्री मनोज कायंदे आणि त्यानंतर श्री बाबाजी काळे. रमेश कौशल्या काशीराम कराड विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री मनोज कायंदे, श्री बाबाजी काळे, श्री देवेंद्र कोठे. राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब संत चोखामेळा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांना व माझे वडील स्वर्गीय देवानंदजी कायंदे यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. मी मनोज नंदाताई देवानंद कायंदे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. जय हिंद, जय भारत. श्री बाबाजी काळे, श्री देवेंद्र कोटे आणि त्यानंतर श्री अमोल खताळ. आपल्या वारकऱ्यांचं दैवत पंढरीचा पांडुरंग संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरू संत तुकाराम महाराज, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हुतात्मा शिवराव हरी राजगुरू, वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन मी बाबाजी कमल रामचंद्र काळे 197 खेड आळंदी विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी निष्ठा व श्रद्धा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय महाराष्ट्र, जय भीम, जय आदिवासी, रामकृष्ण हरी.
श्री देवेंद्र कोठे, त्यानंतर श्री अमोल खताळ आणि त्यानंतर श्री सिद्धार्थ खरात. जय श्रीराम. मी श्री स्वामी समर्थ श्री पांडुरंगांना वंदन करतो. ग्रामदेवत श्री सिद्धरामेश्वर, कुलदेवत श्री मार्कंडे महामुनी, त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महापुरुषांना वंदन करतो. माझे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांना स्मरण करत आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर श्रद्धा ठेवत मी शपथ घेतो की मी देवेंद्र सुहासनी राजेश कोठे 249 सोलापूर शहर मध्य विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नीत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. धन्यवाद. जय गोमाता. भारत माता की जय. वंदे मातरम. श्री अमोल खताळ, श्री सिद्धार्थ खरात, त्यानंतर श्री आकाश पुंडकर. मी अमोल मंगल दोंडीबा खताळ 217 संगमनेर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय श्रीराम. जय हिंद. जय महाराष्ट्र. श्री सिद्धार्थ खरात, श्री आकाश पुंडकर, श्री राजू खरे. मी हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. मी सिद्धार्थ रेश्मा रामभाऊ खरात विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे व सर्व महापुरुष तसेच वारकरी चळवळीतील सर्व संतजन व इतर सर्व संतजनांना स्मरून गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय भीम. जय जिजाऊ. जय शिवराय. जय महाराष्ट्र. जय संविधान. श्री आकाश पुंडकर, श्री राजू खरे आणि त्यानंतर श्री हारून खान. मी आई वडिलांचं आणि मतदारसंघातील तमाम जनतेचं स्मरण करून मी आकाश सुनीता पांडुरंग उपाख्य भाऊसाहेब पुंडकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल. जय श्रीराम. श्री राजू खरे, श्री हारून खान. मी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. मी हारून रशीद जैनबी हाजी इस्माईल खान विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने अल्लाह ताला साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कार्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. श्री राजू खरे,
त्यानंतर श्री श्याम खोडे, त्यानंतर श्री मनोज घोरपडे. मी राजू कांताबाई ज्ञानू खरे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने भगवान गौतम बुद्धास साक्ष ठेवून कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय भीम, जय शिवराय, जय संविधान. श्री श्याम खोडे, श्री मनोज घोरपडे आणि त्यानंतर श्री शंकर जगताप. जय शनेश्वर परमपूज्य हेडगेवार डॉक्टर हेडगेवार यांच्यावर श्रद्धा ठेवून मी श्याम लक्ष्मीबाई रामचरणजी खोडे वाशिम 34 विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता एकत्मता उन्नत राखीन आणि आता जे कार्य मी कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल. जय श्रीराम, जय शिवराय, जय वाल्मिकी, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. श्री मनोज घोरपडे, श्री शंकर जगताप, श्री उत्तमराव जानकर. मी मनोज मंगल भीमराव घोरपडे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय श्रीराम, जय यशवंतरावजी चव्हाण साहेब. श्री शंकर जगताप, श्री उत्तमराव जानकर, श्री मनोज जामसुतकर. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी त्याचप्रमाणे स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांना वंदन करून मी शंकर चंद्रभागा पांडुरंग जगताप विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो आहे. ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री उत्तमराव जानकर, श्री अमोल जावळे, श्री ठाकूर चरण सिंग. श्री अमोल जावळे, श्री चरण सिंग ठाकूर, श्री प्रवीण तायडे. मी अमोल कल्पना हरिभाऊ जावळे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय जय श्रीराम, गो माता की जय. श्री चरण सिंग ठाकूर, श्री प्रवीण तायडे, श्री आनंद तिडके. मातृभूमीला नमन. मी चरणसिंग राजदुलारी बाबूलालजी ठाकूर काटोल नरखेड विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय अनुसया. श्री प्रवीण तायडे, श्री आनंद तिडके, श्री प्रवीण दटके. मी प्रवीण श्रीमती पुष्पा वसंतराव तायडे अचलपूर 42 विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की
कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री आनंद तिडके, श्री प्रवीण दटके, श्री संजय दरेकर. मी अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना नमन करून, भारताचे संविधानकारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करून मी आनंद जमुनाबाई शंकर तिडके, नांदेड दक्षिण 87 विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. श्री प्रवीण दटके, श्री संजय देरकर, श्री करण देवतळे. मी प्रवीण प्रतिभा प्रभाकरराव दटके 55 मध्य नागपूर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील. भारत माता की जय. वंदे मातरम. श्री संत कोलबा स्वामी महाराजांचा विजय असो. जय विदर्भ. श्री संजय देरकर, श्री करण देवतळे, श्री बाबासाहेब देशमुख. जय महाराष्ट्र. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, आमचे गुरु संत जगन्नाथ महाराज, माझे मोठे वडील रुदाजी पाटील देरकर, गयाबाई देरकर यांना स्मरून मी संजय विमलताई निळकंठराव देरकर 76 वणी विधानसभा महाराष्ट्र विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्ण पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय जगन्नाथ. श्री करण देवतळे, श्री बाबासाहेब देशमुख, श्री सत्यजित देशमुख. मी करण स्वेच्छा संजय देवतळे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे असे भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री बाबासाहेब देशमुख, श्री सत्यजित देशमुख आणि त्यानंतर श्री अनंत नर. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे भीष्माचार्य कैलासवासी गणपतरावजी देशमुख यांच्या स्मृतीस अभिवादन करून मी डॉक्टर बाबासाहेब सरोजिनी अण्णासाहेब देशमुख विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी निष्ठा व श्रद्धा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. श्री सत्यजित देशमुख, श्री अनंत नर आणि त्यानंतर डॉक्टर श्री मिलिंद नरोटे. डोंगरी सूर्य कैलासवासी शिवाराव देशमुख साहेबांना अभिवादन. शिरान वाळवा तालुक्याच्या असणाऱ्या स्वाभिमानी जनतेचे आभार. अहम सत्यजित सरोजिनी शिवाजीराव देशमुख यह विधानसभायः सदस्य निर्वाचितो अस्मि. ईश्वर निष्ठाया प्रतिजाने
यत् अहं विधिद्वारा स्थापितं भारतस्य संविधानं प्रति सत्यश्रद्धां निष्ठां च रक्षिष्यामि। अहं भारतस्य प्रभुताम् अखण्डतां च अक्षुण्णां रक्षिष्यामि। यत् पदं च अहं गृह्णामि तस्य कर्तव्यानां श्रद्धापूर्वकं निर्वहणं करिष्यामि। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम। श्री अनंत नार, डॉक्टर मिलिंद नरोटे आणि त्यानंतर श्री राजन नाईक। मी महाराष्ट्राचा आराध्यदैवत राजश्री छत्रपती यांना नतमस्तक होऊन हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून मी अनंत सीताबाई विकुशेट नर जोगेश्वरी पूर्व विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जोगेश्वरी जनता। डॉक्टर मिलिंद नरोटे, श्री राजन नाईक, श्री मुरजी पटेल। मी डॉक्टर मिलिंद सगुणाताई रामजी नरोटे विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गडचिरोली। श्री राजन नाईक, श्री मुरजी पटेल, त्यानंतर साजिद खान पठाण। मी राजन सुशीला बाळकृष्ण नाईक विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्री मुरजी पटेल, श्री साजिद खान पठाण, श्री गोपीचंद पडळकर। मी मुरजी गोमीबेन कानजी पटेल 166 अंधेरी पूर्व मतदार संघातून विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे असा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गिरनारी। श्री साजिद खान पठाण, श्री गोपीचंद पडळकर आणि त्यानंतर श्री विकास पाचपुते। औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं साजिद खान सलमा मन्नान खान पठान जो संविधान का सदस्य निर्वाचित हुआ हूँ, अल्लाह को साक्षी रखकर शपथ लेता हूँ कि भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगा। मैं भारत की प्रभुता, अखंडता और अक्षुण्णता रखूँगा। जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूँ उसके कर्तव्य का श्रद्धापूर्वक निर्वहन करूँगा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय जिजाऊ। श्री गोपीचंद पडळकर, श्री विकास पाचपुते आणि त्यानंतर श्री अभिजित पाटील। यस ज्या संविधानामुळं मला माणूस म्हणून जगण्याची आणि विधानसभेचा सदस्य होण्याचा अधिकार मिळाला त्या संविधानाचे निर्माते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सुभेदार मल्हारराव होळकर, महाराजा यशवंतराव होळकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, महर्षी वाल्मिकी, महात्मा बसवेश्वर या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करून मी गोपीचंद हिराबाई कुंडलिक पडळकर अखंड हिंदुस्थानातील धनगरांचं आराध्य दैवत श्री बिरोबाला साक्षी ठेवून शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन।
भारताची सार्वभौमत्वता व एकात्मता उन्नत राखीन आणि आत्ता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय भीम, जय मल्हार, जय भारत. बाळू मामाच्या नावानं सांग भलं. श्री विकास पाचपुते, श्री अभिजित पाटील आणि त्यानंतर श्री अमोल पाटील. विक्रम पाचपुते विकास झालेला हे घे तू. विक्रम तेच नाव बदललं त्यांनी. ते विक्रम पाचपुते विकास म्हणाला आपण. बाबा सही करता नाही. मी रयते जय राजा छत्रपती शिवाजी महाराज, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी लिहिलेल्या संविधानामुळे आज लोकशाही अबाधित आहे असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. मी विक्रम प्रतिभा बळवंतराव पाचपुते 226 श्रीगोंदा विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने संत शेख मोहम्मद मदार साक्षी ठेवून शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीयच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताच्या सार्वभौमता व एकत्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. श्री अभिजित पाटील, श्री अमोल पाटील आणि त्यानंतर श्री राघवेंद्र पाटील. मी अभिजित जयश्री धनंजय पाटील पंढरीच्या पांडुरंगाला आई माडेश्वरीस नतमस्तक होतो. माझ्या आई वडिलांना, मतदारसंघातील सर्व मतदारांना, छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे यांना साक्ष ठेवून शपथ घेतो की कायद्याने स्थापित झालेले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारतीय सार्वभौमात एकात्मता उन्नत राखीन. आत्ता जे मी कर्तव्य हाती घेणार आहे ते मी निष्ठापूर्वक पार पाडेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय मल्हार. श्री अमोल पाटील, श्री राघवेंद्र पाटील आणि त्यानंतर श्री रोहित पाटील. मी अमोल चिमणराव पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. श्री राघवेंद्र पाटील, श्री रोहित पाटील आणि त्यानंतर श्री शिवाजी पाटील. मी राघवेंद्र ज्ञानज्योती मनोहर पाटील माझ्या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय श्रीराम, जय खानदेश. नव महाराष्ट्राकडे आशेने बघणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला साक्षीला ठेवून मी रोहित सुमन RR पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री शिवाजी पाटील, श्री सचिन पाटील आणि त्यानंतर श्री आमशा पाडवी. मी
कुलदैवत ज्योतिबा महालक्ष्मी स्वामी समर्थ रवळनाथ भैरवनाथ भैश्वेश्वर महाराज या सर्वांच्या आशीर्वादाने अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, सरसेनापती प्रतापराव गुजर, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे यांना स्मरून तसे देशाचे संरक्षण करणारे सर्व आजी माजी सैनिक, अन्नदाता, बळीराजा, सीमा भागातील सर्व माझे मराठी बांधव यांना मानवंदना करून ज्याचप्रमाणे माझे श्रद्धास्थान देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, बर्मन पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने व माझ्या चंदगड विधानसभा मतदारसंघातील सर्व ज्येष्ठ माता भगिनी व तरुण बंधू व सर्वांना वंदन करून मी शिवाजी रुक्मिणी शट्टुपा पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नीत राखीन आणि आता जे कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय चंदगड. श्री सचिन पाटील आणि त्यानंतर श्री आमशा पाडवी. मी सचिन बेबीताई सुधाकर पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री आमशा पाडवी, त्यानंतर श्री विजयसिंह पंडित आणि श्री राजेश बकाने. मी आमशा फुलजी पाडवी विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलोने गांभीर्यपूर्वक शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. अशा कायद्याद्वारे भारताची सार्वभौमता सार्वभौमताने व एकात्मताला उन्नत राखेल आणि आम्ही आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. श्री विजयसिंह पंडित, त्यानंतर श्री राजेश बकाने. कुलदैवत काल भैरवनाथ, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्यादेवी होळकर, संत सेवालाल महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, पुरोगामी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माझे नेते सन्माननीय अजितदादा पवार साहेब, गेवराई विधानसभा मतदारसंघातील तमाम मतदार बंधू भगिनी, माझे दैवत आदरणीय शिवाजीराव दादा पंडित यांचे आशीर्वाद आणि माझ्या विजयाचे शिल्पकार बंधू श्री अमरसिंह व जयसिंह पंडित यांच्या खंबीर साथीने मी विजयसिंह शारदा देवी शिवाजीराव पंडित विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन, भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री राजेश बकाने, श्री सुहास बाबर आणि त्यानंतर श्री विलास भुमरे. संपूर्ण देवळी पुलगाव मतदारसंघातील जनतेला स्मरण करून मी राजेश इंदिराबाई भाऊरावजी बकाने देवळी पुलगाव विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्ण प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन, भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल.
जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विदर्भ, जय श्रीराम, जय जवान, जय किसान. श्री सुहास बाबर, त्यानंतर श्री विलास भुमरे, त्यानंतर श्री भोये हरिश्चंद्र. माझे वडील स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर, माझी आई, या दोघांचं स्मरण करतो. खानापूर, आटपाडी, विसापूर मतदारसंघातल्या सर्व जनतेचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. मी सुहास शोभा अनिल भाऊ बाबर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. धन्यवाद. सर्व सदस्यांचं या ठिकाणी आभार. जय महाराष्ट्र, जय शिवराय. श्री हरिश्चंद्र भोये, श्री अतुल बाबा भोसले, त्यानंतर श्री देवराव भोंगळे. माझे गुरुवर्य कैलासवासी माधवराव काने, कैलासवासी वसवंतराव पटवर्धन यांना वंदन करतो. मी हरिश्चंद्र शेवंती सखाराम भोये 129 विक्रमगडा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय आदिवासी. श्री अतुल बाबा भोसले, श्री देवराव भोंगळे आणि त्यानंतर श्री रामदास मसराम. मी अतुल उत्तराताई सुरेशराव भोसले विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. श्री देवराव भोसले, श्री रामदास मसराम. मी देवराव गिरजाबाई विठोबा भोंगळे राजुरा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम, जय सेवालाल, जय सेवा, जय भीम. नमस्कार. श्री रामदास मसराम, डॉक्टर अशोकराव माने आणि त्यानंतर श्री संजय मेश्राम. सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले, भगवान बिरसा मुंडा, भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. मी रामदास मानकुबाई मडूजी मसराम विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा राखीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. जय सेवा, जय शिवराय, जय संविधान, जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र. डॉक्टर अशोकराव माने, श्री संजय मेश्राम, श्री राजेश मोरे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी अभिवादन करतो. मी दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने, अशोकराव हौसाबाई कोंडीराव माने हातकणंगले विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता
व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे मी कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. श्री संजय मेश्राम, श्री राजेश मोरे आणि त्यानंतर श्री अनिल मांगुळकर. मी भारतीय संविधानाचे निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्रिवार अभिवादन करतो. मी संजय रजनी नारायणराव मेश्राम विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्ण प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झालेले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्ण पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री राजेश मोरे, त्यानंतर श्री अनिल मांगुळकर आणि त्यानंतर श्री शंकर मांडेकर. मी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदी गेसाहेब आणि माझ्या आई वडिलांना वंदन करून या महाराष्ट्र राज्याचे पक्षाचे मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचे भाऊ सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेब, माझे लोकसभेचे लाडके खासदार, कार्यसम्राट खासदार आणि किंगमेकर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने मी कल्याण ग्रामीण विधानसभा 144 विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी राजेश वालोआई गोवर्धन मोरे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री अनिल मांगुळकर, श्री शंकर मांडेकर आणि त्यानंतर श्री उमेश यावलकर. मी छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पूजनीय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांना अभिवादन करतो. मी अनिल शंकरराव उर्फ कमलाबाई शंकरराव मांगुळकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो. गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. मतदारसंघातील सर्व मतदारांचे आभार. जय संविधान. श्री शंकर मांडेकर, श्री उमेश यावलकर. मी आई तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज, युवराज धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून मी शंकर सुमन हिरामन मांडेकर 203 भोर राजगड मुळशी या विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कार्य मी कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, रामकृष्ण हरी. श्री उमेश यावलकर, त्यानंतर श्री हेमंत रासने, त्यानंतर श्री गजानन लवटे. मी उमेश उर्फ चंदू आत्मारामजी यावलकर
मोर्शी वरुळ मतदारसंघातून विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विदर्भ. श्री हेमंत रासने, श्री गजानन लवटे आणि त्यानंतर श्री विठ्ठल लंघे. जय गणेश, जय श्रीराम. मी हेमंत ज्योती नारायण रासने विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री गजानन लवटे, श्री विठ्ठल लंघे, त्यानंतर श्री राजेश वानखडे. मी गजानन पार्वती मोतीरामजी लवटे दर्यापूर अंजनगाव विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. श्री विठ्ठल लंघे, श्री राजेश वानखडे आणि त्यानंतर श्री किशन वानखडे. मी विठ्ठलराव सुलोचनाबाई वकीलराव लंघे 221 नेवासा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री राजेश वानखडे, श्री किशन वानखेडे, श्री सुमित वानखेडे. मी राजेश विमल श्रीरामजी वानखडे 29 दिवसा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विदर्भ. श्री किशन वानखेडे, श्री सुमित वानखेडे. राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक राजे छत्रपती शिवाजी महाराज महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या महापुरुषांनी महाराष्ट्र नवे देश घडविला अशा राष्ट्र महापुरुषांना राष्ट्रमाता राजमातांना व राष्ट्रसंतांना प्रथमतः वंदन. उमरखेड विधानसभा मतदारसंघातील प्रिय मतदार बांधव, मतदार भगिनी, भाजप कार्यकर्ता, पदाधिकारी व नेता मंडळी, भारताचे लोकप्रिय माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने मी किसन अनुसया मारुती वानखेडे उमरखेड विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय श्रीराम, जय सेवालाल, जय बिरसा मुंडा, जय मल्हार, जय भीम, जय रविदास. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की. श्री सुमित वानखेडे, राजेश विटेकर, श्री वरुण सरदेसाई.
श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या 400व्या जयंतीनिमित्त अभिवादन करतो. श्री संतभूमी आर्वीतील सर्व संत महात्म्यांच्या चरणी लीन होऊन मी सुमित पौर्णिमा किशोरराव वानखेडे 44 आर्वी विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेल आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय सेवा, जय सेवालाल महाराज. श्री राजेश विटेकर, श्री किरण सामंत, श्री महेश सावंत, श्री प्रवीण स्वामी. मी राजेश निर्मला व गजराबाई उत्तमराव विटेकर श्री साईबाबा जन्मस्थान असलेल्या 98 पाथरी विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेल आणि जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पडेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री किरण सामंत, श्री महेश सावंत, श्री प्रवीण स्वामी. मी किरण स्वरूपा रवींद्र सामंत विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल. मी महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवछत्रपती भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करून मी महेश जयश्री बळीराम सावंत दादर माहीम विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री प्रवीण स्वामी, श्री सुनील शेळके, श्री उत्तमराव जानकर. महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, कुलदैवत श्री वीरभद्रेश्वर आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, जगातल्या पहिल्या संसदेचे निर्माते महात्मा बसवेश्वर घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महाराष्ट्र आणि भारत देश घडवणाऱ्या सर्व महामानवांना महामातांना वंदन. माझे गुरु माझे आजोबा कैलास स्वामी कासया स्वामी गुरुजी, माझे आई वडील, तमाम उमरगा लोहारा विधानसभा मतदारसंघातील जनतेला विनम्र अभिवादन. मी प्रवीण प्रभावती वीरभद्रया स्वामी उमरगा लोहारा विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आल्याने ईश्वर साक्षीने शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन. आता जे मी कर्तव्य हाती घेणार आहे ते मी निष्ठापूर्वक पार पाडेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बसवा, जय भीम, जय संविधान. पाच सहा राहील. जरा शांतता. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. सोमवार दिनांक 9 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता सभागृहाची बैठक भरेल. सदर दिवसाच्या कामकाजाचा क्रम सचिवालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.